नमस्ते देवी और सज्जनों, आशाताईस रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर चला मग आजची नवीन रेसिपी सुरू करूया। आज आपण बनवणार आहोत दुधी भोपळा आणि बाजऱ्याच्या पिठाच्या वड्या। तर इथे मी हा एक दुधी भोपळा घेतलेला आहे। भोपळ्याची पहिली वरची साल काढून घ्यायची। साल काढल्यानंतर दोन्ही साइडचे भाग काढून टाकायचे आहे। त्या भोपळ्याला घ्यायचं आहे, ग्रेटरने ग्रेट करून किंवा घिसून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे हा दुधी भोपळा खिसून घेतलेला आहे। तर एका मोठ्या बाउल मध्ये टाकायचा आहे हा भोपळा। एक वाटी टाकायचं आहे बाजऱ्याचं पीठ आणि बाजऱ्याच्या पिठाला मी चाळून घेतलेला आहे। टाकायचा आहे एक बारीक कापलेला कांदा, लसूण, अद्रक आणि हिरवी मिरची तिन्ही वस्तूला मी ठेचून घेतलेला आहे। तर हे टाकायचं आहे एक चमच जिरे टाकूया, एक चमच बडीशोपने याचा टेस्ट खूप छान येतो। 1.5 चमच तीळ टाकायचे आहेत। चाट मसाला टाकायचा आहे अर्धा चमच साखर टाकायची आहे आंबट गोड चवीसाठी। हळद टाकूया थोडीशी, चवीप्रमाणे मीठ, अर्धा चमच टाकायची लाल मिरची पावडर आणि अर्धा चमच धने जिरा पावडर, 1 चमच दही टाकायचं आहे, खूप सारी हिरवी कोथिंबीर आणि 1 चमच टाकूया तेल। आता हे सर्व जिन्नस करायचे आहेत मिक्स। त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे पिठाला मळून घेतलेला आहे। तर पिठाचे 2 भाग करून घ्यायचे आहेत। त्याचे असे गोल लांबट गोळे करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे ठेवायचे असं चाळणीमध्ये। एका भांड्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे, त्याच्यावर ठेवायची ही चाळणी आणि चाळणीला कव्हर करून 10 ते 15 मिनिट स्टीम करून घ्यायचं आहे। तर याला स्टीम करून 15 मिनिट झालेले आहेत आणि बघा खूप छान असे स्टीम पण झालेले आहे। तर बघा हे रोल थंड झालेले आहेत। तर याला घ्यायचं आहे कापून। अशा प्रकारे हे पूर्ण वड्या कापून घेतलेल्या आहेत। कढईमध्ये तेल गरम झालेलंच आहे, तर या वड्यांना फ्राय करून घेऊया। तर बघा छान गोल्डन कलरवर अशा वड्या तळून घेतलेल्या आहेत, काढून घेऊया। तर बघा खूप खुसखुशीत अशा वड्या झालेल्या आहेत। वडी तोडून पण दाखवते। तर हे बाजरीचं पीठ आणि दुधी भोपळ्याच्या ह्या मुठिया कशा वाटल्या कमेंट मध्ये जरूर सांगा। रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। तर मग चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय बाय।